नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? छानच असाल सर्वजण. स्वामी सेवेमध्ये रममाण असाल तर लवकरच येत आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त जे पारायण चालू केले आहेत 21 दिवसाचे, ते देखील तुमचे चालू असतील. तर त्याचबरोबर आपण तारक मंत्राचं जे पठण आहे ते करत असतो. 11 वेळेस 11 जप माळ करत असतो. तर त्याच तारक मंत्राविषयी जे स्वामींनी स्वतः वचन दिलेलं आहे, त्या तारक मंत्रामध्ये एका एका शब्दामध्ये खूप मोठा असा अर्थ आहे आणि तो आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. जे स्वामींनी आपल्यासाठी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. ते तारक मंत्र त्याचं जे तीर्थ आहे, त्याचं पाणी आहे, ते आपण कसं बनवायचं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तारक मंत्र बघा, खरंच खूप सोपा आहे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या आणि ते नंतर पाठांतर करा. तुम्ही म्हणून काही म्हणजे तुम्ही ऐकून तुमचा काहीही उपयोग असा होणार नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेस ते बोलाल, तुमच्या तोंडातून ते जे शब्द, जी वाणी आहे स्वामींनी लिहून ठेवलेली, ते जेव्हा तुमच्या तोंडातून येणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला निश्चितच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तारक मंत्राचं केव्हा केव्हा उच्चार करायचा आहे. तर बघा 21 दिवसाचं सुद्धा तारक मंत्राचं असतं. म्हणजे जो दिवा आहे तो दिवा आपण 21 दिवस ठेवायचा असतो आणि अजिबात मालवू द्यायचा नाही आणि सकाळी किंवा संध्याकाळी निश्चित एक वेळ ठेवा. सकाळी 6चा असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तुमच्या सवडीनुसार जो वेळ आहे तो वेळ ठेवायचा आहे. संध्याकाळचा 6चा असू द्यात किंवा 7चा असू द्यात. फक्त तुम्ही दुपारी 12 ते 12:30च्या वेळेस आपण जी सेवा करत असतो ती करायची नाही. 12 ते 12:30च्या वेळेस स्वामींची भिक्षा मागण्याची वेळ असते. त्यामुळे आपण 12 ते 12:30च्या वेळेस आपण स्वामींची कुठलीही सेवा करायची नाही. त्यानंतर आपण स्वामींच्या बघा, त्याचा मी तुम्हाला सर्वात अगोदर अर्थ सांगते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. आता हे जे वाक्य आहेत खरंच खूप महत्त्वपूर्ण आहेत. पण त्याचबरोबर आपण ज्यावेळेस तारक मंत्र म्हणणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला गुरुला एक प्रार्थना करायची आहे. ते आपले गुरु आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हा आपल्याला श्लोक किंवा हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य होई रे मना, अतैक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, आपल्याला म्हणते शांत व्हा. सगळं काही स्वामी शक्य नसतील ते सुद्धा शक्य करून दाखवणार आहेत. परंतु आपल्या नशिबात जे लिहिलंय आपल्यासाठी, आपण जे मागतो कधी कधी ते आपल्यासाठी योग्य आहे, कधी कधी ते अयोग्य आहे. अयोग्य आहे ते आपल्यासोबत स्वामी कधीच होऊ देत नाहीत. जे काही योग्य आहे तेच करतात. आपल्या ज्या सर्व चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी पूर्ण करत असतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळहीना नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जे काही लिहितात स्वामी आपल्यासाठी, जर का जन्म मृत्यू ते लिहू शकतात तर जे काही आपलं चांगलं आहे ते सुद्धा स्वामीच लिहितात. मग घाबरायचं कशाला, स्वामी जेव्हा आपल्यासोबत आहेत तर. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. जर का तू खरा भक्त असतील तर कशाला घाबरतोस. आणि स्वामी तुझी कधीच साथ सोडणार नाहीत जर का तुझी श्रद्धा भक्ती खरी असेल तर.
आणि ज्यावेळेस आपल्याला तीर्थ बनवायचं असतं तेव्हा विभूती न मजनाम ध्यानार्थी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती अशक्य ही शक्य करतील स्वामी। ज्या वेळेस आपण विभूती बनवतो त्या विभूतीचं जेव्हा आपण यामध्ये जी अगरबत्तीची जी राख आहे ती यामध्ये आपण अंगार आहे जेव्हा आपण या पाण्यात टाकतो त्यावेळेस याचं तीर्थ बनतं। आणि आपण जेव्हा तारक मंत्र पूर्ण म्हणतो 11 वेळेस तारक मंत्र म्हणतो त्यावेळेस पूर्ण सगळे मंत्र या तारक मंत्रामध्ये या तीर्थामध्ये या पाण्यामध्ये मिक्स झालेलं असतं। स्वामींचं पूर्ण पंचामृत बनलेलं असतं आणि ते तीर्थ जे हे पाणी आहे ते आपण प्यायचं आहे। याने आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि जे आपल्याला पाहिजे ते कधी कधी मिळत जरी नसेल तर त्यामागे सुद्धा खूप मोठा हेतू असतो तो स्वामींचा। जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच आपल्यासाठी घडवून आणत असतात ते आपले स्वामीच असतात आणि जे आपल्यासाठी वाईट आहे ते आपल्यासोबत ते कधीच होऊन देणार नाहीत। परंतु जे काही संकट समोर येणार आहे त्याला तोंड देणं त्याला आपण समोर गेलं पाहिजे। जे आपल्यासोबत घडेल ते स्वामीच घडवतील आणि जे चांगलं घडेल तेही स्वामीच घडवतील। वाईट घडवून देणार नाहीत ही तुम्ही प्रचिती आल्यावर मला सांगा। स्वामी समर्थ भक्तांनो, तुम्ही तारक मंत्र बनवताना मी सर्वात अगोदर सांगते ते कसं बनवायचं। स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती घ्यायची ती समोर ठेवायची। त्याच्या समोर हा तांब्याच पाहिजे, तांब्याचा असू देत किंवा स्टीलचा असू देत किंवा पितळेचा असू देत। हा तांब्या इथपर्यंत ठेवा किंवा इथपर्यंत ठेवा। हा स्वामींच्या समोर ठेवायचा आहे, फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर। त्यानंतर एक आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती जर का केमिकल युक्त असेल तर तुम्ही ते अगरबत्तीची जी उदी आहे, जे अंगारा आहे, जी राख आहे ती आपण तांब्यामध्ये मिक्स करायचं नाही। तर काय करायचं आहे, उजवा हात असा ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे। आता उजवा हात यामध्ये ठेवताना समोर अगरबत्ती लावायची आणि आपल्याला पूर्ण 11 वेळेस तारक मंत्राचं माळ करायची आहे, तारक मंत्राचे पठण करायचं आहे। आणि यानंतर जे स्वामींचे जे मंत्र जे उच्चार आहेत ते आपल्या या पाण्यामध्ये उतरतात आणि याचं तीर्थ बनतं, स्वामींचा प्रसाद बनतो। जर का घरातील आजारी व्यक्ती असेल त्यांना प्यायला द्यायचं। जर का ती पीत नसेल व्यक्ती, ती जर का मानतच नसेल तर ते झोपी गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती तुळशीपत्राने तुळशीच्या पानाने ते शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्या घरभर पसरायचं आहे आणि घरातील जेवढे सदस्य असतील त्यांना हे तीर्थ आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचं आहे। आणि जे उरलेलं जे तीर्थ आहे, जे पाणी आहे ते आपण पूर्ण सगळं पिऊन घ्यायचं आहे। केमिकल युक्त असेल तर मिक्स करायचे नाही, परंतु कुठे कुठे नैसर्गिक अगरबत्त्या बनल्या जातात, पण त्या जर का मिळत असतील तरच तुम्ही यामध्ये त्याचा वापर करा। उदी यात टाकण्याचा, तीर्थामध्ये या पाण्यामध्ये मिक्स करून मग तो प्रसाद आपण घ्यायचा आहे। घरात निश्चितच फरक पडेल आणि आपले जे आजार आहेत, जे घरातील येणारे जे संकट आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित चालेल। जर का नवरा बायकोचे भांडण होत असतील वारंवार त्यावेळेस सुद्धा आपण जे स्वामींना संकल्प करायचा आहे की स्वामी मी इतके दिवस तुमच्यासाठी म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांचे भांडण होत आहेत आणि मी 11 दिवसाचा किंवा 21 दिवसाचा किंवा 108 51 दिवसाचा मी संकल्प करत आहे की मी दररोज तारक मंत्र म्हणेल आणि वेळ ती कंटिन्यू आहे, सकाळी 6 तर 6, संध्याकाळी 6 तर 6 आपल्या वेळेनुसार। पण जर का पहिल्या दिवशी तुम्ही 7ला 8ला यावेळेस करत असाल तर दररोज तुम्ही तोच वेळ ठेवा, इतर वेळ म्हणजे जी वेळ जाईल त्याच्यानंतर करू नका। तर असा हा तारक मंत्राचं जे चमत्कार आहेत, जी प्रचिती आहे ती आपल्याला निश्चितच आल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्हाला जर का येत असेल, आली असेल तर तसेही मला कमेंटमध्ये सांगा। ज्याच्या तोंडात सदैव स्वामी 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 येत असताना त्याच्यावर स्वामींची अखंड कृपा असते आणि त्यांचेच स्वामी नेहमी परीक्षा घेत असतात। वारंवार संकट येतात परंतु त्या संकटातून सामना होऊन पुढं काहीतरी आपल्याला त्यातून शिकायला मिळतं आणि ते घडवून आणतात ते आपले स्वामी महाराजच असतात। स्वामी महाराज हे आपल्यावरती सदैव
नजर ठेवून असतात. म्हणजे आपण काय करतो काय नाही. आपण जर का चांगले कर्म करत असू तर आपल्याला सुद्धा त्या कर्माचे फळसुद्धा चांगलेच मिळणार आहेत. म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. तसंच आपण चांगलं काम करूयात, म्हणजे मी तुमच्यापर्यंत चांगले सेवा पोहोचवते, चांगली भक्ती पोहोचवते, स्वामींचे मार्गदर्शन पोहोचवते. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या परीने स्वामींची जितकी जास्तीत जास्त माहिती असेल तुम्ही सुद्धा इतरांपर्यंत पोहोचवा, हीच तुमच्याकडे नम्र विनंती करते. येत्या दत्त जयंतीपर्यंत आपले लाखो करोडो भक्त पारायण करतात, गुरुचरित्राचं पारायण करतात, गुरुचरित्र सारामृत वाचतायत. कोणी 21 दिवस, 11 दिवस, जे ते आपापल्या सोयीने परीने सगळीकडे पवित्रता बाळगली जाते. आणि ती आपण ज्या वेळेस आपण देवाचं काहीतरी करतो, स्वामींचं काहीतरी करतो, आपोआप घरामध्ये जे वातावरण आहे ते एकदम असं पवित्र बनलं जातं. त्यामुळे आपण नेहमी स्वामींची सेवा करूयात. तुम्हीही करा, मीही करते. आणि जास्तीत जास्त भाविक, भक्ती, शक्ती जी स्वामींसाठी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही वाढवा, मीही वाढवते. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.